आमच्या परभणीमध्ये बालवीर गणेश मंडळ होतं आणि तिथे आम्ही अगदी 8वी 9वी 10वीच्या मुलांनी एकत्र येऊन ते मंडळ स्थापन केलं होतं. तर अशा मंडळामध्ये मी कार्यकर्ता होतो आणि आमच्यावरती जबाबदारी काय, तर मग चोरून फुलं आणणे, स्वस्तिकाची फुलं आणणे, जास्वंदांची फुलं आणणे. मग गल्लीमध्ये ज्या काकू खतरूड आहेत किंवा जे काका खतरूड आहेत, ज्यांच्या कंपाऊंड वॉलच्या आत जायला बंदी आहे, त्यांच्याकडची फुलं चोरून आणणे ही जबाबदारी माझ्यावरती होती. त्या बालवीर गणेश मंडळात वयवर्ष 3 ते 11वी ही रेंज असल्यामुळे प्रत्येकाला जी वाटून दिलेली कामं होती ती अत्यंत निरागस होती, क्यूट होती. आमचं वर्गणी पुस्तक म्हणजे जे आपल्याला वर्षाला रफ आणि फेअर वह्या देतात ना आई बाबा, ती वही त्यातली शेवटची 11 ते 15 पानं हे आमचं वर्गणी पुस्तक होतं. त्याच्या पुढे फोल्ड मारलेला असायचा आणि त्याच्यावरती आम्ही नावं लिहायचो. 2चा बंदा किंवा 5ची नोट तेव्हा होती. 5ची नोट 10 रुपये, 11 रुपये, मॅक्झिमम 51 मिळाले ना, विश्वास ठेवा इतका आनंद व्हायचा. कारण मिळालेले पैसे खर्च कुठे करायचे ह्याची माहितीच नव्हती आम्हाला. कारण फुलं चोरून आणायचे, नैवेद्य घरात व्हायचा, मग आणायचं काय बरं. गणेश मूर्तीसुद्धा कोणाच्या तरी घरामध्ये 2 आणलेल्या असायच्या किंवा काय, ती आम्ही तेवढी घ्यायचो. त्याच्यामुळे आमच्या लक्षात राहिलेला गणपती बाप्पा हा फार निरागसतेचा गणपती बाप्पा आहे. आमच्या घरी गणपती बाप्पा 2 असतात. कारण माझे बाबा, माझी आई म्हणू शकते की नवरा माझा नवसाचा आहे, कारण आमचे बाबा नवसाचे आहेत. माझ्या आजीच्या पोटात आमचे बाबा असताना गणेशोत्सव होता आणि त्यावेळेला आमचे पणजोबा म्हणाले की नाही यांच्या पोटात बाळ आहे, मग हे गणेशोत्सव यावर्षी विसर्जित नको करूया. त्याच्यामुळे आमच्याकडे गोड 2 गणपती बाप्पा असतात आणि मग ती छान आई मस्त अनारशाची आरास करते, भाकर घातलेल्या करंज्या आहेत, आनंद वाटतो, मज्जा येते खूप.